हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे संडे आणि इवा आणि तिचे डॅडी गेलेले आहेत बाहेर. त्यांना खायचं होतं इडली आणि मी इडली अजिबात खात नाही. तर ते दोघं बाहेर गेल्यामुळे मी माझी फेवरेट गोष्ट बनवली, जी आहे वरणफळ. ते दोघंही अजिबात खात नाहीत, त्याच्यामुळे जेव्हा ते नसतात तेव्हाच मी हे बनवते. आणि आता मी निघालेली बाहेर आणि आज आमचं ठरलं होतं की रविवार आहे तर बाहेर जाऊया जेवायसाठी. आणि मला बोलली की तू रेडी हो आणि खाली ये, मी 2 मिनटं खाली थांबतो, मला थोडंसं काम आहे. मला वाटलं ठीक आहे, 5 मिनटं 10 मिनटं लागतील. तर मी निवांत रेडी झाले, रेडी होऊन खाली आले, खाली येऊन बसले आणि बघते तर काही यांचा कॉल संपतच नाही. आणि फायनली 20-25 मिनटाच्या नंतर कॉल संपला आणि तो खूप इम्पॉर्टंट होता, म्हणून आम्हीही समजून घेतलं आणि तिथून निघालो बाहेर जाण्यासाठी. तर बाहेर निघाल्यानंतर ठरलंच नव्हतं की नेमकं कोण्या हॉटेलला जायचे आणि गाडीवर बसूनच आमची चर्चा चालू की इथे जायचे तिथे. तर अगोदर एका हॉटेलला गेलो, तिथे गेल्यानंतर असं झालं की नाही इथे नाही जायचं, दुसरीकडे जाऊ. आणि एक तर आज संडे होता, सायंकाळचा टाईम होता, फुल ट्रॅफिक होती. प्रत्येक सिग्नलला आम्हाला सिग्नल लागत होता फुल आणि त्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला. आणि असं करत 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 8-8:30 वाजले जिथे जायचं होतं तिथे जाण्यासाठी. आणि तिथे गेल्यानंतर बघतोय तर का तिथे ऑलरेडी रांगा लागलेल्या होत्या, रविवार असल्यामुळे. आणि गणपती वगैरे होते तर भरपूर लोक नॉनव्हेज खात नाहीत आणि एकदमच सगळे लोक एकदाच आल्यासारखं झालं. आणि रविवार असल्यामुळे तर अजून गर्दा. मग तिथे गेल्यानंतर 10-15 मिनटं तिथे वेटिंगमध्ये होतो आणि तिथे गेल्यानंतर परत नंबर लागला आणि गेल्यानंतर बघतोय तर का 2 ते 3 जणांसाठी टेबलच अवेलेबल नव्हता. जो टेबल अवेलेबल होता तो 8 सीटर 6 सीटर असेच होते. मग तिथेही थोडा वेळ वाट बघितली आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला एका ठिकाणी दिली जागा. आणि तिथे गेल्यानंतर आज गोंधळ असल्यामुळे तेही काही जास्त एंटरटेन करत नव्हते. हे अवेलेबल नाही, ते अवेलेबल नाही, चालूच होतं. आणि कसं बसं आम्हाला जे पाहिजे होतं ते ऑर्डर केली. काही गोष्टी मिळाल्याही नाही, पण ज्या मिळाल्या त्या ठीकठाक होत्या. जेव्हा गर्दा नसतो तेव्हा गेल्यानंतर अजून ते चांगल्या गोष्टी देतात. आज जास्त गोंधळ असल्यामुळे तेही घाई गडबडीमध्ये थोडंफार इकडे तिकडे झालं, पण छान होतं ओव्हरऑल जेवण. आणि जेवण करून निघालो. बाहेर आल्याच्या नंतर लक्षात आलं की आज खरंच खूप गोंधळ होता आणि तुम्ही बघू शकता रांगा लागलेल्या आहेत हॉटेलच्या बाहेर. हे औरंगाबादचं वन ऑफ द बेस्ट हॉटेल आहे नॉनव्हेजसाठी. तर बरं झालं आम्ही पटकन आलो आणि आम्हाला व्यवस्थितरित्या सगळं झालं. आणि जात्यावेळेस इथे काहीतरी ढोल ताशाचा प्रोग्राम चालू होता, तो पण आम्ही बघितला. आणि आज तशी सुट्टी होती तर आम्हाला घरी जाऊन काही विशेष कामं नव्हती. उद्यापासून तर धावपळ सुरू होणारच होती. तर अशा प्रकारे सुट्टीचा दिवस स्पेंड केला. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.